नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राज्य हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 30 ते 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्रात वादळी गारपीट पावसाचा अंदाज, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकवान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। 30 आणि 31 ऑक्टोबर या तारखेला वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर भारताच्या उत्तर भागातून येणारे वारे महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून अरबी समुद्रात दाखल होत आहे। तसेच दक्षिण भारतातील तमिळनाडू आणि तेलंगणाच्या आसपासच्या भागामध्ये हलकेसे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे। तर या स्थितीचा परिणाम पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रात वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह काही भागामध्ये जोरदार गारपीटचा पाऊस, तर काही भागामध्ये मध्यम हलक्या पावसाचा अंदाज 30-31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2024 या तारखेला अर्थात पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा जबरदस्त तमिळनाडू, केरळ, तेलंगणाचा बहुतांश परिसर या भागामध्ये तुफान वादळी पावसाचा अंदाज राहील। केरळ आणि कर्नाटक, गोवा राज्याचा किनारपट्टीचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे। आंध्र प्रदेशाच्याही बहुतांश भागामध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम हलका पाऊस राहील। भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम, विजयवाडा, हैदराबाद इकडे मध्यम हलका राहील। रामगुंडम, जगदलपूर, कांतामल इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोरबा, राऊरकेला, धनबाद, कोलकाता मध्यम हलका पाऊस पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार वादळी पाऊस, ठिकठिकाणी गारपीटचा जोर देखील, वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजा सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, बंडा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, धामणे, राणाकुंडे, कानापूर, नेटुरगोंजी या भागातही जोरदार वादळी पावसाचा अंदाज राहील। गोवा राज्याचा परिसर मपासा, पणजी, बिचोलियम, अंजुनियम, वलपई, तिक्सा, अलगोटे, पडला, कास्टरॉक, साईगाव, मडगाव, कुचकोडे, रिवोना, जागवी या बऱ्याच ठिकाणी तुफान वादळी पावसाचा अंदाज राहील। किनारपट्टीचा परिसर अरोस, वेंगुळा, महापण, कोडल या भागातही जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। कडेगाव, पटेगाव, दिघळा, कणकवली, पोंडा, राधानगरी राही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। वायगणी, पैपका, सलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण या किनारपट्टीच्या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार वादळी पावसाचा अंदाज आहे। पश्चिमेकडे जोर वाढलेला असून राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, सक्रापा, सोमेश्वर या भागातही जबरदस्त वादळी पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसात राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा मलकापूर, कोकरूड, परोळा, संगरूळ मध्यम स्वरूपात राहील। किनी, कोडाली, अष्टा इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर तसेच इस्पुर्ली, कागल, इचलकरंजी मध्यम स्वरूपात राहील। बिद्री, मुरगुड, निप्पाणी, जैनवाडी, कागल बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपात राहील। राधानगरी, गारगोटी, कडेगावले मध्यम स्वरूपात राहील। अजरानेसरी, अड्डाला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। कुरणवाडी, संकेश्वरा, मलदटी इकडे मध्यम स्वरूपात राहील। तसेच चिकोडी, सल्लगा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। गोकाक, अलकंगेला हलका मध्यम राहील। रायबा, खिडकल, देवणकाठी, शिरगोपी, कोडाची जोरदार पावसाचा अंदाज आहे। इचलकरंजी, सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, अष्टा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। वादळी वाऱ्यासह राहील। जळकाठी, किरंगी, दागलपूर, बिलरजत या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। तासगावला जोरदार पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर, नरसिंगपूर, रामपूर, पोलूस, कराड, कडेगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे। मेढा, उडाले या भागातही जोरदार स्वरूपात राहील।
पश्चिमेकडे बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाजा ओमराज, कोयना, पठाण, अरवडे या भागामध्ये बघायला मिळणार आहे। सरवडा, मार्ग, तांबे, लोटे, चिपळूण, दहागाव, खेड, सागदेव, ओसटपोट तुफान पावसाचा अंदाज राहील। मेढा, वाई, रावडी, महाबळेश्वर, पोलादपूर, महाड, वर्धन, गोरेगाव, मंदनगरलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। दापोली, पाचपणी, कलसीत, दिवेघर आणि टाला इंदापूरला जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। पुणे जिल्ह्याचा परिसर केटवल्ली, सासवड, जेजुरीलाही जोरदार स्वरूपात राहील। पश्चिमेकडे व्याले, सोनापूर, लवासा, जिटे, टाला इंदापूर, सौंदगड, आंबे, कळवण आसपासचा परिसर या भागातही जोरदार वादळी पावसाचा अंदाज आहे। उत्तर भागामध्ये दायरी, लोणी कालभर, वाघोली, पुनावले, आळंदी मध्यम स्वरूपात आहे। चाकण, शिंदे, खेड, पावबल्लाई मध्यम स्वरूपात आहे। वाडा, मनसर, आंबेगाव, जुन्नर, ओतूर या भागात हलका मध्यम राहील। तसेच आल्याने, आळकुटी, टाकळीडोकेश्वरला हलक्या स्वरूपात राहील। कवठे, पाबळ, मलटण, शिरूर, भांबर्डे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। शिक्रापूर, राऊ, नार्वे, बोरी, कडेगाव, दौंडलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। सोलापूर जिल्ह्याकडे बिगवण, केटूर, बेगंडोर, कोंडस, सेल्सियस, वांगी, केरन, करमाळा हलका मध्यम राहील। बारामती, लुसुंबे या भागातही हलका मध्यम पाऊस राहील। लाटे, पलटण, लोणात, अद्राकी, बराड, शिंगणापूर, मोल, दिक्सल, निंदाल, दहिवाडी, देवरा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। अकलूज, मांसरस, वेलापूर, भालवानी, मौद, बुद्रुक, दिघाची, मसवड, गेडी, चिंकी, सांगोळे, आटपाडी या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। पंढरपूरलाही मध्यम हलका राहील। कुरुल, वेलाठी, सोलापूर, वलसंग, मुष्टीलाई मध्यम स्वरूपात राहील। अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलूर, तुगाव, उज्जैन, घोटाला मध्यम पावसाचा अंदाज राहील। नलदुर्ग, ओटीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। वडोला, तांदवडी, तुळजापूरलाई मध्यम स्वरूपात राहील। बेरबंग, पाणेगाव, बार्शीलाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी सोलापूर जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे। अहिल्यानगरच्या भागामध्ये, दक्षिण भागामध्ये राशिंग, कर्जत, जामखेड, काडा, आष्टीला हलका पाऊस राहील। राळेगाव, सुरेगाव इकडे हलका राहील। तसेच पारनेसुपे मध्यम स्वरूपात राहील। टाकळी-डोकेश्वर, बालवानी, अहिल्यानगर, कुडगाव, बगळ पातळीला हलक्या स्वरूपात राहील आणि वांबोरी, गोळेगाव, भानास, निवासा, श्रीरामपूर, तालिकाबंद या बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग आसपासचा परिसर हलका पाऊस राहील। पेंजारी, पेंच, शिरोळ-कोपली कसमतला जोरदार स्वरूपात राहील। कर्जत, कुसर-पेठलाई मध्यम स्वरूपात राहील। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याणमली, बदलापूर, मुरबाड, शिवाली, वैशाखरी मध्यम पावसाचा अंदाज आहे। वसई, विरार, उंबरपाडा, पेलवी, गोटमाल, पालघर, बैसर, पाणेगाव, कासाकरोड हलका पाऊस राहील। इगतपुरी, मुनगाव, वाडीवारे, जोर, मोकळा, त्र्यंबक, लाडचर, शेवगा या बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील। तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ स्थिती राहील आणि जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश भागामध्ये अंशतः ढगाळ स्थिती राहील। पावसाचा अंदाजा पैठण, अमरापूर, हंसापूर, भालम टाकली या भागात हलक्या स्वरूपात राहील। जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशेव, छोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, कोल्हापांगरी, जालना, बदनापूरला हलका पाऊस राहील। देऊळगाव, राजा या भागात हलका पाऊस राहील। दाभाडी, हंसाबाद, सम्राटनगर, जाफराबाद अंशतः ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। बीड जिल्ह्याकडे बीड, गेवराई, उमापूर आणि आसपासचा परिसर, करकम इकडे हलका पाऊस राहील। मांजलगाव, वडवणी, तळगाव, शिरसोळ, सोनपेठला हलक्या स्वरूपात राहील। एलम, चौसाला, पाटोदा मध्यम स्वरूपात राहील। धारूर, केज, परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि बर्डापूर, बोकडा, रेणापूरला जोरदार स्वरूपात राहील। तसेच धाराशिवमध्ये कळमासा, तारकेरबूम, पातुरखाडा मध्यम पावसाचा अंदाज आहे। एटशी, पेठ, कामेगाव, बेमली, धाराशिव, बेरबंग, पाणेगाव, बार्शीला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। वडोला, तांदूळवाडी, तुळजापूर, नलदुर्ग, ओटीला जोरदार पावसाचा अंदाज आहे। उमरगा, तुगाव, उज्जैन, घोटाला जोरदार पावसाचा अंदाज राहील। लातूर जिल्ह्यात बाटंची, किल्लनेलई मध्यम स्वरूपात राहील। खिंतोट, औसा, भाडा, खोंड, लातूर तसेच रेणापूर, बोकडा मध्यम जोरदार स्वरूपात राहील। लातूर रोड, उणवजूक, जोळकोट, रावणकोला, उदगीर, मुरकी, अचोला, औरशाजानी, हलसी, भालकी या भागात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। परभणी जिल्ह्याकडे नरशी, कवठा, लोहा, बुजुक, गंगाखेड, पालमला मध्यम स्वरूपात राहील। गंगाखेड, पालमला हलका स्वरूपात राहील आणि परभणी, जरी, बोरी, जिंतूर, सेलू, मट्टा, परतूर, आष्टी, सेलू या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे वसमत, पूर्णा, मुखेड, भोकर हलक्या स्वरूपात राहील। पेटोमरी, खोंडलवाडी, धर्माबादले हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। तमसा, हिमायतनगर, टाकणी, मोरचून दिलाय बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, औंध, कळमनुरी, इंदापूर, महागाव, मावळा बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस
राहील। आणि वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रिताट, मालेगाव, मंगळूरपीर, कारखानाखेडा हलक्या स्वरूपात राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, रिसोद, लोणी, लोणार, बीबी, मेहकरले बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। अकोला, बुलढाणा जिल्ह्याचा उत्तर परिसर, अमरावती अंशतः ढगाळ स्थिती राहील, पावसाचा अंदाज आहे। वर्धा, जामनी, तुळजापूर, अरबी पठाण, लाडगड हलक्या स्वरूपात राहील। नागपूर जिल्ह्याकडे दुतीवाडा, कोडाली, काटोल इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे, तुरळक ठिकाण राहील। आणि भंडारा जिल्ह्यात भंडारा, चिखली, धर्मापुरी, असोली, कंधारी, मंगळुरी हे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। गोंदिया जिल्ह्यात ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। तुमसर, तिरात, सांगजरी, गोरेगाव, आमगाव, लांजी, साक्रीटोळा या भागात बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। गडचिरोली जिल्ह्यात दिगोरी, किमठी, मेदा, देसिंग, कोलेगाव, बोंडगाव, चिंचगड, कुरखेडा तसेच मालवेरा या भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। चिरमुरा, नाटेचोकले हलक्या स्वरूपात राहील, जोरदार पावसाचा अंदाज आहे। राजोळी, मुलसावली, गडचिरोली, चामरशिकोटला जोरदार पावसाचा अंदाज आहे। कापसी, पंकजनोर, गिरवाडा, पाराकोट, आहेरी, भांबरगड, पासेवाडा, सुंदरा जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर, शिरपूरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। अष्टी, मलचेरा, चामरशिकोटलाई जोरदार स्वरूपात राहील। चंद्रपूर, बल्लापूर, गजवाली, भद्रावती, मोरली, कुटवाडा, चारबकी, चिमूर या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ, नेर, लाडकेट, धारवा, रोहित, जवई, पांढरकवडा, घाटन, चिकरंजी हलक्या मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।